मुक्ताला दर्शन रूपच नाही. ज्ञान हे देहरूपी, मनरूपी, प्राणरूपी असेपर्यंत त्याला बंधन आहे. ज्ञानाचे ज्ञानाला ज्ञान झाल्यावर बंधन नाही. मन नव्हे आपण, काया नव्हे आपण, प्राण नव्हे आपण असे म्हणते ते कोण? मन, बुद्धी आणि देहाच्या ते बंधनात नाही. आतासुद्धा अक्षरात काय असते? मन काय म्हणाले ते प्राणाचा जाणता प्राण आहे का? प्राण जातो हे कोणाला तरी कळते ना. ज्याने अगोदरच प्राणाला ओळखले आहे त्याला अंतकाळी प्राण जाताना मोठी मजा वाटते. जे जे कळते ते ते जाते. ज्याला कळते तो गेला नाही, आला नाही. वासनांचे घर वायू, वायूचे घर आकाश, आकाश कुठे राहते? इथपर्यंत ज्याची दृष्टी गेली त्याला जन्म म्हणजे काय ते कळले. ज्याने या कल्पनेचा निवाडा केला आहे त्याला याची बाधा नाही. मग जन्म तुमचा होतो की वासनेचा होतो? ज्ञाता आहे सर्व जाणतो. बद्ध जीव पण ज्ञातासारखाच असतो. पण त्याने असे मानले आहे की मला पुढे भोगावे लागणार आहे. ज्ञाताला नाव देता येत नाही. तो स्त्री नव्हे, पुरुष नव्हे, आकार नाही म्हणून नपुसंक नव्हे. हे जाणतो तो मुक्त. मुक्ताला दर्शन रूपच नाही. अज्ञानाची समजूत घालण्यासाठी जन्म, पुनर्जन्म वगैरे सांगितले आहेत. मनाच्या अर्थाला रूप आहे का? पण अज्ञानी तसे रूप कल्पितो. वासना जरी असली तरी ती वायूची. मग जन्म कुणाचा होणार? वायूचाच ना. तो तुमचा कसा काय? याचा विवेक केला पाहिजे. आकाशापासून प्राण, प्राणापासून मन आणि मनाचे म्हणणे ते माझे म्हणणे असे तुम्ही म्हणता. पदार्थ मी नव्हे हे कळल्यावर जे दिसते ते मी असे म्हणता येत नाही. वायूमध्ये सर्व काही आहे. त्या वायूत जी कल्पना घ्याल ती साकार होईल. मूल माया वायुरूप आहे. म्हणून मी जे काही सांगतो त्याला तुम्ही ज्ञान म्हणत आहात. पण ते सगळे अज्ञान आहे. झोपेत मन नसते. मन प्राण असतो. मन जेव्हा तयार होते ते मन नावाचे दृश्य तयार होते. त्याला तुम्ही स्वप्न म्हणता. मनाला नवीन काही म्हणता येत नाही. ऐकलेल्याच गोष्टी ते म्हणते. तुम्हीच मनाच्या शब्दाचा अर्थाचा गळफास लावून घेता. ज्ञानी तसे करत नाही. कल्पक कोण आहे त्याला ओळखायचे आहे. गप्पा गोष्टी सोडा आणि जय गुरु करा. जय गुरु हे गुरुचा आत्मा आहे. जय गुरु केल्याने ते प्रसन्न होऊन जे काय देईल त्याचा पत्ता नाही.